इटगावच्या ग्रामसभेत विविध विषयांवर राडा, पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा तहकूब, ग्रामसेवकच अनुपस्थिती. वर्षभरापासून ग्रामपंचायत बरखास्त, जुन्या सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती. कन्हान, पारशिवनी तालुक्यातील इटगाव ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारी ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसभेला तब्बल 300च्या जवळपास गावकरी उपस्थित असतानाही ग्रामसेवकच अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामसभेच्या आयोजनावरून आणि विविध प्रश्नांवरून वातावरण तापल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात ग्रामसभा तहकूब करण्यात आली. इटगाव ग्रामपंचायत गेल्या वर्षभरापासून बरखास्त आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासनाचे माजी सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गावकऱ्यांमध्ये आधीपासूनच विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच स्वातंत्र्य दिनाची ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ती 27 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुमारे 300 ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित असल्याने अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. गावातील विकासकामे, ग्रामपंचायतीचा कारभार, विविध योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामस्थांच्या अडचणी यासह अनेक विषय ग्रामसभेत मांडण्यात येणार असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. आधीच पोलिसांना माहिती, ग्रामसभेदरम्यान वादाची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यामुळे ग्रामसभेच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. ग्रामसभेत विविध विषयांवरून वातावरण तापले. काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्याची तयारी केली होती. मात्र ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे ग्रामसभा सुरळीतपणे पार पाडण्याबाबत प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला. वर्षभरापासून ग्रामपंचायत बरखास्त. इटगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. या काळात प्रशासकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. निवडून आलेली ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने ग्रामस्थांच्या स्थानिक प्रश्नांवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामसभा हा गावकऱ्यांसाठी आपले प्रश्न मांडण्याचा महत्त्वाचा मंच असताना त्यातही संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला. दरम्यान ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर आता पुढील ग्रामसभा कधी आणि कोणत्या पद्धतीने घेण्यात येणार, तसेच ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे इटगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कन्हान शहर प्रतिनिधी, सिटी इंडिया न्यूजसाठी मनीषा दिलीप मेश्राम. रेशन कार्डधारक जे आहे त्याची KYC होते अशा 40 ते 42 हजार रेशन कार्डधारक आहेत, यांना काय आव्हान करायचं? महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध सेवांचा लाभ देण्यात येतो. अशा लाभ मिळण्यासाठी आपली शिधापत्रिकाची लाभार्थ्यांची KYC करणं बंधनकारक असून आज अखेर तालुक्याअंतर्गत मंजूर अन्न सुरक्षा योजनेमध्ये लाभार्थी 1,82,588 व अंत्योदय लाभार्थी 40,802 अशा एकूण 2,23,390 लाभार्थ्यांपैकी 42,560 लाभार्थ्यांची KYC अद्याप प्रलंबित आहे. ही प्रलंबित KYC पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. या KYC करण्याची अतिशय सुलभ प्रक्रिया आहे. आपण नजीकच्या जे काही आपलं स्वतःचं दुकान आहे त्या ठिकाणी भेट देऊन तुमच्या दुकानामार्फत किंवा मेरा KYC असं देखील एक ॲप आहे. यामार्फत देखील आपण ते ॲप डाउनलोड करून KYC स्वतःहून घरी बसून त्या ठिकाणी करू शकतात. मात्र KYCचा उद्देश पात्र लाभार्थी निश्चित करणे आणि शासनाच्या निकषात न बसणारे, जास्त उत्पन्न असणारे किंवा अटी शर्तीचा नियमांचं पालन न करणारे अशा लाभार्थ्यांना त्यातून वगळणे हा आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीनं आपल्या नजीकच्या स्वतः दुकानाला भेट देऊन ही प्रक्रिया समजून घ्यावी आणि काही वेळात ही KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.